क्रेडिट कार्ड आपल्या सगळ्यांच्याच पाकिटात असणारा एक छोटासा प्लास्टिकचा तुकडा, बरोबर? पण याची ताकद प्रचंड आहे. काहींना वाटतं की हे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, तर काही जण याला कर्जाच्या न संपणाऱ्या चक्राची सुरुवात मानतात. तर आज आपण याच क्रेडिट कार्डच्या दुहेरी चेहऱ्यामागचं सत्य काय आहे ते उलगडून पाहणार आहोत. आपल्या मूळ स्रोतांमध्ये क्रेडिट कार्डसाठी एक खूपच अचूक शब्द वापरलाय, मायाजाळ. म्हणजे कसं? एक असं मोहक जाळं जे आपल्याला सोयीसुविधांच्या आकर्षणाने आपल्या आत खेचून घेतं. मग चला, हे जाळं नेमकं विणलं कसं गेलंय याचे धागेदोरे आपण जवळून पाहूया. मग खरा प्रश्न हाच उरतो, आपल्या पाकिटातलं हे कार्ड ही एक सोय आहे की एक धोका? हे एक आर्थिक साधन आहे की मग एक छुपा सापडा? याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला जरा खोलवर शिरावं लागेल. बरं, तर ह्या सगळ्या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी कार्डाचं ते जादुई आकर्षण, ते काय आहे? मग आपण त्याचे छुपे खर्च आणि ते व्याजाचं मायाजाळ उलगडून बघू. त्यानंतर धोके कोणते आणि सावधगिरी काय बाळगावी हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी या सापळ्याला एका उपयुक्त साधनात कसं बदलायचं तेही शिकूया. चला तर मग पहिला टप्पा, कार्ड एक जादूचा दिवा. खरंच सुरुवातीला क्रेडिट कार्ड अगदी अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखंच वाटतं, नाही का? जे हवं ते तात्काळ मिळवण्याची शक्ती आपल्या हातात येते आणि कंपन्यासुद्धा जाहिरातींमधून स्वप्नपूर्ती आणि चिंतामुक्त खरेदीचं हेच चित्र आपल्यासमोर उभं करत असतात. आणि त्यांचं मुख्य वाक्य काय असतं? आता खरेदी करा आणि पैसे नंतर द्या. आहा, ऐकायला किती छान वाटतं. कोणतीही वस्तू लगेचच्या लगेच मिळवण्याची ही सोय. याचमुळे तर क्रेडिट कार्ड इतकं लोकप्रिय आहे. पैशांची चिंता न करता खरेदी करण्याचा आनंद मिळतो. पण खरा प्रश्न आहे, हा आनंद किती काळ टिकतो? आणि इथेच त्या जादूच्या दिव्याची दुसरी थोडीशी गडद बाजू समोर यायला लागते. कारण या सोयीची एक छुपी किंमत असते. हो, जी त्या बारीक अक्षरांमध्ये कुठेतरी दडलेली असते. चला तर या छुपे खर्चांवरचा पडदा आता दूर करूया. आपल्याला वाटतं क्रेडिट कार्डचा खर्च म्हणजे फक्त व्याज, पण तसं नाहीये. यात बऱ्याच गोष्टी लपलेल्या असतात. उदाहरणार्थ, वार्षिक शुल्क म्हणजे ॲन्युअल फी, बिल वेळेवर नाही भरलं तर लागणारी लेट फी आणि वेगवेगळ्या सेवांवरचा टॅक्स. हे सगळे छोटे छोटे खर्च एकत्र येतात ना, तेव्हा एक मोठा आकडा तयार होतो. आणि थांबा, ही यादी इथेच संपत नाहीये. काही कार्ड्सवर जॉईनिंग फीस सुद्धा असते. एटीएममधनं पैसे काढायचा विचार करताय? अजिबात नको. त्यावर प्रचंड शुल्क लागतं. आणि समजा तुम्ही खर्चाची मर्यादा ओलांडली तर ओव्हर लिमिट चार्जचा फटका बसतो. इतकंच काय, अगदी पेट्रोल भरण्यावरही वेगळा चार्ज लागू शकतो. विचार करा. ठीक आहे, तर हे झाले छुपे खर्च. पण आता आपण वळूया सर्वात मोठ्या धोक्याकडे, आणि ते आहे व्याजाचं मायाजाळ. हेच ते चक्र आहे ज्यात अनेक जण नकळतपणे अडकत जातात. बरं, ह्या जाळ्याचा मूळ आधार काय आहे? तो आहे फिरता उधारीचा, किंवा ज्याला आपण रिव्हॉल्विंग क्रेडिट म्हणतो. म्हणजे काय होतं की तुम्ही बिलाची पूर्ण रक्कम भरली नाही तर उरलेली रक्कम पुढच्या महिन्याच्या बिलात जोडली जाते आणि मग त्या उरलेल्या रकमेवर प्रचंड व्याज लागायला सुरुवात होते. आणि हे व्याज किती असेल असं वाटतं? 10%, 15%? साधारणपणे वार्षिक 30 ते 40%. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 30 ते 40%. आपण जे होम लोन किंवा कार लोन घेतो ना, त्याच्या तुलनेत हा व्याजदर कित्येक पटींनी जास्त आहे. आणि म्हणूनच कर्जाचा एक छोटासा खड्डा कधी पाहता पाहता कर्जाचा डोंगर बनतो हे कळत सुद्धा नाही. एक साधं उदाहरण बघूया म्हणजे लक्षात येईल. समजा 5,000 रुपयांची खरेदी केली आणि समजा बिल भरलंच नाही, तर ते व्याजाचं चक्र असं काही फिरतं की वर्षभरात तीच रक्कम 6,300 रुपयांपेक्षा जास्त होऊन जाते. म्हणजे विचार करा, काहीही न करता आपले 1,300 रुपये फक्त आणि फक्त व्याजात जातात. असं तयार होतं ते कर्जाचं मायाजाळ. बरं, व्याज तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त क्रेडिट कार्ड वापरण्यात इतरही अनेक धोके आहेत, अनेक अडचणी आहेत. आणि त्याबद्दल आपण जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे. हे धोके अनेक प्रकारचे आहेत. सगळ्यात पहिला आणि मोठा धोका म्हणजे अर्थातच प्रचंड व्याजदर. मग हळूहळू अनावश्यक खर्च करण्याची सवय लागते, जी आपल्या बजेटला अक्षरशः सुरुंग लावते. कार्ड चोरी होण्याची किंवा फसवणूक होण्याची भीती तर नेहमीच असते. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर कर्जाचं ओझं, ज्याखाली अनेक जण दबून जातात. आपण ज्या मूळ स्रोतांचा अभ्यास करतोय त्यातले हे 2 लेख बघा. यात या धोक्यांची अगदी स्पष्ट कल्पना दिलेली आहे. एका बाजूला व्याजाचा तो चढता आलेख दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला कर्जबाजारी होण्याचा थेट इशारा दिलाय. यावरून या धोक्यांची तीव्रता आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येते. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की क्रेडिट कार्ड वाईटच आहे. अजिबात नाही. जर आपण या धोक्यांना ओळखून थोडी सावधगिरी बाळगली ना,
तर याच कार्डाला एका खूप उपयुक्त साधनात बदलता येऊ शकतं. कसं? चला पाहूया. तर मग या मायाजाळातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? तो या 5 साध्या नियमांमध्ये दडला आहे. नियम क्रमांक 1. नेहमी, आणि मी पुन्हा सांगतोय, नेहमी संपूर्ण बिल भरा, फक्त मिनिमम अमाऊंट नाही, कारण तिथूनच ते व्याजाचं चक्र सुरू होतं. 2. एटीएममधून पैसे काढणं शक्यतो टाळाच, कारण त्यावरचं शुल्क खूप जास्त असतं. 3. प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवा, म्हणजे बजेट नियंत्रणात राहील. 4. कार्ड घेण्यापूर्वी ते बारीक अक्षरात लिहिलेले नियम आणि अटी आहेत ना, त्या लक्षपूर्वक वाचा. आणि 5. सगळ्यात महत्त्वाचा, आपला कार्ड आणि पिन एकदम सुरक्षित ठेवा. हे सोपे नियम आपल्याला कर्जापासून नक्कीच वाचू शकतात. आपल्या मूळ स्रोतांमधलं हे एक वाक्य खरंच सगळं काही सांगून जातं. जो करेल क्रेडिट कार्डाचे तो अतिशहाणा ठरो, जागृत वापर करते. याचा सरळ अर्थ काय? तर हे साधन वापरण्यासाठी शहाणपण आणि जागरूकता या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. कारण शेवटी माहिती आणि सावधगिरी हीच आपली खरी ढाल आहे. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो, आपल्या हातात असलेलं कार्ड ही आपली आर्थिक ताकद आहे की आपली कमजोरी? याचं उत्तर ते प्रत्येकाच्या वापराच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जरा विचार करा.